कथा अण्णा भाऊंची मी दाबली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दाबली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे ग्रामीण बाजाचे, खेड्या पाड्याची निधड्यात चालेचे. रंगड्या बोलीची ग्रामीण बाजाची, खेड्या पाड्याची निधड्यात चालीची. गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान, गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दाबली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. हे काय त्या कवा कवा तुझ्या मालकाशी असं होतं या, पण लग्न अगोदर काहीच सांगितलं नाही तुम्ही. तुझ्या आबासनी माहित होतं, त्यांनी सुद्धा नाही सांगितलं काही मला. ते आमासने ठाऊक नाही बघ. काळजी करू नगस, त्याचा इलाज सुरू आहे, लवकरच बरा होईल तो. केव्हापासून होतं यांना असं? लहानपणापासून होतं या. मग आतापर्यंत इलाज का नाही केला? इलाज सुरू आहे, इलाज सुरू आहे बाळा, पण तो बरा होत नव्हता. कांदा हे काय त्या कवा कवा तुझ्या मालकाशी असं होतं या, पण लग्न अगोदर काहीच सांगितलं नाही तुम्ही. तुझ्या आबासनी माहित होतं. केव्हापासून होतं यांना असं? लहानपणापासून होतं या. मग आतापर्यंत इलाज का नाही केला? इलाज सुरू आहे, इलाज सुरू आहे बाळा. महत्वाचं काम होतं म्हणून बोलावलं. हो सांगा की. आमच्या यांना फेफरं केव्हापासून येतं? फेफरं बघा, आता मी त्याला लहानपणापासून ओळखतो. लहानपणापासून फेफरं येते. त्यांच्यावर काही इलाज चालू आहेत का? इलाज हा चालू आहे म्हणत होते. म्हणत होते म्हणजे म्हणत होते इलाज चालू आहे. आता मला तरी काय ठाऊक. माझं एक काम करणार का? अहो आम्ही नौकर माणस, तुम्ही मालकीन बाई. तुम्ही काम सांगायचं ना, आम्ही ते करायचं. नाही ऐकलं तर मालकीन बाईचा अपमान होईल ना का? तुम्ही मला खूप सरळ मनाचे वाटता, म्हणून हे काम मी तुम्हाला सांगायचं धाडस करते. का कोणास ठाऊक, पण तुम्ही मला विश्वासातले वाटता. अहो तुम्ही बिनघोर असा. तुम्ही फक्त काम सांगा. काम जमणार नसेल तर स्पष्ट सांगणार नाही जमत म्हणून, पण विश्वासघात नाही होणार. अहो या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही. तुमच्याकडून माझी हीच अपेक्षा आहे. अहो तुम्ही काम सांगा की. माझ्या माहेरी जायचं आणि माझ्या आबांना निरोप द्यायचा. काय? मी बोलावला आहे असं सांगा. अहो पर निरोप मिळा दिला हे थोरल्या मालकास कळलं तर? तो पण प्रश्न आहेच म्हणा. पर तुम्ही तुमच्या आबाला कशा पाय बोलवताय? मला इथं नांदायचं नाही. का?
अहो का म्हणून काय विचारता? कारण तुम्हाला माहित आहे अशा माणसासोबत कसा संसार करायचा. एखाद दिवशी फेफराच्या भरात मलाच मोडून टाकायचा हा माणूस. हा ते बी खरंच आहे. हा पण असं काय झालं ना तो खेटार हुंगाया द्यायचं. अहो रात्री बेरात्री कुठून आणायचं खेटार? जवळच ठेवायचं. हे बघा मला खूप भीती वाटते. 2 दिवस झाले झोप लागली नाही मला. मालकीनबाई तुम्ही काय काळजी करू नका. मी तुमचा निरोप पाठायची व्यवस्था करतो. उपकार होतील तुमचे. मालकीनबाई एक सांगू का तुम्हाला? तुमच्या आबांनी ना जरा विचार करून ह्या घरात तुम्हाला द्यायला पाहिजे. अहो तुमची ते नागू दादा त्यासनी तर समजा ठाव होतं. मला हेच कळत नाहीये माझ्या माहेरच्यांनी असं का केलं. मी सावत्र होते का? आणि जरी सावत्र असले तरी असं करणं बरोबर आहे का? आता मी काय सांगा. धनाजीराव तुम्ही माझा निरोप द्या तेवढा. होय आजच धाडतो मी. तुम्ही काळजी करू नका. मी बघतो काहीतरी. देवा परमेश्वरा काय केलंस रे हे. आजारी नवरा माझ्या पदरात टाकलास आणि हा धनाजीराव नात्याचा ना गोत्याचा पण खूप भला माणूस आहे. खूप भला माणूस आहे. कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. हे घ्या दूध घ्या बरं वाटेल. आपलं लगीन झालं या 10 दिवस झालं. तू मायाशी बोलली नाहीस. काय म्हणायचं? काय म्हणायचं म्हणजे? म्या काय बोललो ते उमगलं नाहीस तुला? उमगलं असतं तर प्रश्नच विचारला नसता. उलट बोललेलं चालत नसतं आमासनी. यात उलट काय बोलले मी? उलट बोलून परत वर तोंड करून आमासनी विचारतेस वय. गावचं पाटील आहे म्या. अरे नजर ठरत नाही तेवढी लांबपर्यंत जमीन आहे आमची मालकीची. समजलं? मग मी काय करावं? काय करावं हे बी आम्हीच सांगायचं वय. मग कोण सांगणार? आवाज चढवायचा नाही. नाहीतर नाहीतर काय करणार तुम्ही? काय करणार ते आम्ही सांगत नसतो या, करून दाखवत असतो या. धमकी देताय मला? पिरमाने ऐकशील असं दिसत नाही तो. तुमचं म्हणणं काय तेवढं सांगा. येड घेऊन पेडगावला नको जाऊ. गुमान पायचेप आमचं. बघत काय राहिलीस? ऐकाय नाही आलं का? पायचेप आमचं. मी पाय चेपणार नाही. मला माझ्या माहेरी जायचंय. माहेरी म्हणजे? मला माझ्या माहेरी सोडा. मला इथं राहायचं नाही. का? मला माझ्या आई आबांना जाब विचारायचाय. कसला जाब विचारायचाय? तुम्ही मला माहेरी सोडा. कसला जाब विचारायचाय ते मी तुम्हाला सांगणार नाही. आमसनी ठाव आहे ना. फेफरे येणाऱ्या नवऱ्याशी का लगीन लावलं हे चिचरायचं ना तुम्हासनी. ते मी त्यांनाच विचारेन. आवडे आमचं पाटलाचं घराणं आहे. समजा खोऱ्यात कोण नजर गोठून आमच्याकडे बघत नाही. ओळखलं नाहीस आम्हाला तू. हे बघा तुम्ही कोण आहात, तुमचं घराणं किती मोठं आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तुमच्या घराण्याच्या नावाला कलंक लागेल असं मी काहीही केलेलं नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही मला माझ्या माहेरी सोडा. मला इथं राहायचं नाही. माहेरी म्हणजे काय? माहेरी सोडा. आमच्या घराण्याच्या नावाला बट्टा का नाही लागायचा? लोक काय म्हणतात? तुमच्या घराण्यासाठी आणि लोकांसाठी मी माझा जीव द्यावा का? कोण कोण जीव घेतय तुझा? हा?
आई आई आवडी काय झालं? असं का करून घेतलं? का निघून आलीस? आई माझं नाव काय आहे? आवडी का ठेवलं तुम्ही माझं हे नाव? मी तुम्हाला आवडत नव्हते म्हणून? अगं असं कसं बोलतेय? तो शब्दाची आवडती होतीस म्हणून तर आम्ही तुझं आवडी नाव ठेवलं बाळा. खरंच आवडते का मी तुम्हाला? आवड्या हे काय विचारणं झालं? असं आडकुड्यात बोल न ग. सरळ सरळ काय असेल ते सांग. का रे नागू दादा असं चिडून का बोलतोयस? मी इकडे आलेला आवडलं नाही का तुम्हाला? तू इथं कशा पाय आलीस समज कळालं आम्हाला. त्या धनाने सांगितलं आम्हाला. काय सांगितलं धनाजीने तुम्हाला? तू जे सांगितलं होतंस ना त्याच सांगितलंय. पण आता काय बी करता येणार नाही. म्हणजे मी त्या भयानक माणसाबरोबर नांदायचं? मग का 10 दिवसात काडीमोड घ्यायचा का? अगं आमासनी आबरू आहे का नाही? हा आमच्या घराण्याची इब्रतीचं काय? अगं अक्का खोर आमच्यावर थुकल. आणि माझं काय? माझा विचार कोण करणार? मोठ्या लाडानं तुम्ही माझं नाव आवडी ठेवलं आणि सावत्र असल्यासारखं ते फेफरे येण्याच्या गळ्यात बांधलीत मला. लगीन लावून दिले त्याच्याशी. सुळावर नाही चढवली तुला. अरे सुळावर दिलं असतं तरी चाललं असतं पण तुम्ही तर नरकात ढकलत मला. अगं नरक बिरक काय नाही. राजाची राणी होऊन जग आणि फेफरे येते म्हणून काय झालं ग? नागू असं बोलू नगस. ती लांबनं आलेली आहे. जरा टिकू दे की पाणी पिऊ दे मग बोलू की समज. अगं मी खाण्यापिण्याचं काय बी बोलत नाही पण असं जा विचार ना आम्हाला पटायचं नाही. एक तिथं 2 दिवस राहू दे आमचं काय बी कमी होत नाही. पण सांगून ठेवतो 2 दिवसांनी नांदा गेली पाहिजे. हा अगं त्याच्याकडे लक्ष देऊ नको. तो तसलाच आहे. तुला तर ठावं आहे त्याचं डोसकं जरा तिरसच आहे. आई या घराला मी नवीन नाही. सगळ्यांचे स्वभाव माहीत आहेत मला. आबा मला तुमच्याकडून उत्तर हवंय. का केलं तुम्ही असं? हे बघ पुरी का कसं काय आम्हाला विचारू नको. जे झालं ते झालं. अगं त्याला फेफरे येतंय हे आम्हाला ठाव होतं होय. लगीन झाल्यावर आम्हाला ते कळलं. मग आता मी काय करायचं? हे बघ पोरीचा जन्म असाच असतो या. एक तर तिनं दिल्या घरी मरावं नाही तर व्याला घरी मरावं. हा तिला तिसरी ठिकाण नाही. असं माझं वाटोळं करून मला उपदेश करताय? आजपासून तुम्ही माझ्यासाठी परके. माझं काय करायचं ना ते आता मीच ठरवीन. म्हणजे काही नाही. मला आता इथे एक क्षण देखील थांबायचं नाही. आवडे असा डोसक्यात राग घालून घेऊ नका. वाईस थांब. कशासाठी थांबायचं? आई वडील म्हणून मोठ्या आशेने मी तुमच्याकडे आले होते पण आता मला थांबवायचा प्रयत्न करू नका. हाई सोड माझा हात. चला धनाजीराव. देवा खंडोबा आहे. अरे काय बघायला लावतोय आश्रमाला? ही काही वेळ आली मालकीनबाईवर. मोठ्या विश्वासानं त्या माहेरी आल्या होत्या आणि माझ्या डोळ्यात देखतच त्यांचं माहेर बी तुटलं. देवा खंडोबा तूच काय ती वाट दाखव. कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. धनाजीराव गाडी थांबवा. मालकीनबाई सोडा सोडा मला. काय करताय? मला जीव द्यायचा मला नाही जगायचं. मालकीनबाई मला माफ कर. मी चुकलो. हो पण माझा काही इलाज नव्हता. मी तरी काय करू? नाही धनाजीराव मला त्या वाड्यात परत जायचं नाही. माझा जीव गेला तरी चालेल. मी त्या वाड्यात परत पाऊलही टाकणार नाही. मला माझ्या नवऱ्याची खूप भीती वाटते हो.
अहो पर त्या रोगाटासाठी तुम्ही कशा पाहिजे देता? मग काय करू? माझ्या आई वडिलांचं म्हणणं काय ते तुम्ही पाहिलं. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गत झाली माझी. मी काय करू? कुठे जाऊ मी? एक काम करा, तुम्ही माझ्या घराला चला. तिथं 2 घटका निवांत बसा, विचार करा, मग बघू काय करायचं. तुमच्या घरी? माझ्या घरी. हा पर माझ्यावर विश्वास असेल तर तिथं दुसरं कुणी नसते. तुम्हाला कुणी नातेवाईक नाही? आई वडील होते, गेले लहानपणीच देवाकडे. एक मावशी होते, तिनं सांभाळ केला, तर आता ती बी नाही, एकलाच असतो. हा पर तुम्ही बिनगोर चाला. पण मी तुमच्याकडे थांबले तर गावात भलतीच चर्चा सुरू होईल. अहो पर जीव देण्यापेक्षा ती चर्चा बरी. आणि तुमच्या मनात काय नाही, माझ्या मनात काय नाही ना, मग विचार कसला करायचा? पण मला चिंता वाटते. मला पाठीशी घातलं तर देव मला पाठीशी घाल. पर तुम्हाला वाऱ्यावर सोडलं तर देव मला बी वाऱ्यावर सोड. अहो नरकात बी जागा द्यायचा नाही मला. ऐका माझ, चला माझ्या घराला. धनाजी, ज्या घरचं खाल्लंस त्याच घरचं वास मोजायला लागलास वर. अरे तू गावचा मान होतास, धनाजीवानी माणूस नाही असं गाव म्हणायचं. इतका चरित्रवान हा माणूस असा कसा वाकड्या वाटेने गेलास कसा? तो आहे बरं केलं नाहीस. आमच्या शेपटावर पाय द्यायची हिंमत केलीच कशी तू? पाटील, जड जाण्याची भाषा करू नका. अर्धा गाव माझ्या माग आहे, तुम्हाला मान देतो, त्याची कदर करा. मी काय बी गुन्हा केलेला नाही. गुन्हा केला नाही? मग आमची सून तुझ्या घरात कशी र? ते तुमच्या मनाला विचारा. मनाला विचारा? काय मनाला विचारा रे? स्वतः गुन्हा करणार मलाच म्हणतोय मनाला विचारा? हा, काय वेगळंच करायला लागलाय? मी सोडणार नाही त्याला. सूट घेतला बिगर गप नाही बसणार, गोळी घालणार. गोळीची भाषा नाही करायची, डरत नाही आम्ही. वय वय, अजिबात डरत नाही. असं एकमेकावर डाफरून उपयोग नाही. नीट जरा विचार करा. बोला धनाजीराव, काय घडलंय? इथं उगा सुईची तलवार केलेली आहे, एवढी बोंबाबोंब करण्यासारखं काय बी घडलेलं नाही. पण भगवान पाटलाची सून तुमच्या घरात सापडली ना? सापडली म्हणजे माझ्या घरात आसऱ्याला आली होती ती. अरे आमचा वाडा असताना तुझ्याकडे आलीच कशी ती? मी काय सांगितलं होतं की हिला तिच्या माहेरी सोडू नये म्हणून, असं हुकूम केला होता. आणि परत तू तर भलतच केलंस. तुमच्या पोराला फेफरं येतं म्हणून भ्या वाटतं तिला. अरे मी काय जनावर आहे वय? धनाजी, समद कळतंय आमासनी. आमच्या पाठीत खंजीर खुपसलास तो. आठाडात खंजीर खुपसणारा अवलाद नवा आमची. खंजीर खुपसायचा तो छाताडात खुपसत असतोय म्या, पाठाडात नाही. तुम्हा बाप लेकांनी मिळून त्या रघु चौगुलेला याड्यात काढलं, त्या आवडीला फसवला या. धनाजी, आमच्या घरात चाकरी करून आमच्यावर डाफरतोय उलट्या काळजाचा तू. पाटील, इथं सवाल चाकरीचा नाही, माणुसकीचा आहे. माणुसकी वेगळी आणि चाकरी वेगळी. दुसऱ्याचा बायका काढून येणं म्हणजे काय माणुसकी हवंय? हे बघा, मी आवडीला काढून आणलेली नाही, ती माझ्या आसऱ्याला आली होती. हे बघा, मी तुमच्या सगळ्यांसमोर मान्य करते, मी धनाजीरावांच्या आश्रयाला गेलेले आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्याकडे कुठल्या वाईट हेतून गेले. मला माझ्या नवऱ्याची खूप भीती वाटते. मला त्यांच्यासोबत नांदायचं नाही. नांदायचं नाही असं कसं? पण तिला नांदवेल कोण? म्या नाही नांदिवणार. अरे दुसऱ्याच्या घरात राहून आलेल्या बायकोला कशी नांदू? मग हा कुत्रा सुटायचा कसा? आवडी म्हणते नांदायचं नाही, तुम्ही म्हणता नांदवायचं नाही, मग ही जमात बसली कशाला? धनाजी, आवडीला आमच्याकडे पाठव, तिचं काय करायचं ते आम्ही ठरवू. कशा पायी? तुमचं पोरग तर म्हणते तिला नांदवायचं नाही, मग तिला घरला नेऊन काय करणार तुम्ही? त्याची काळजी तू करू नकस. तुझा आवडीचा संबंध नाही ना, पाठव आमच्याकडे. संबंध नाही कसा? एका गरीब पोरीचा बळी जाऊ देणार नाही म्या.
काठाची दौलत मी पाहिली, कथा अण्णा भाऊंची मी दावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे, ग्रामीण बाजाचे, खेड्या पाड्याची निधड्या चालेचे. रांगड्या बोलीची, ग्रामीण बाजाची, खेड्या पाड्याची, निधड्या चालीची. गाऊ कृष्णेची शान, देऊ कृष्णेला मान, गाऊ कृष्णेची शान, देऊ कृष्णेला मान. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली, कथा अण्णा भाऊ